वेटर? नाही, हॅरी पॉटर. मग इथे काय करताय? झाडू शोधतो, उडाच आहे ना मला. मला सांगा हे टेबल खाली आहे का? नाही, हवेत आहे ते. हवेत आहे? मग जाम कॉन्फिडन्स वाले टेबल आहे आमच्या इथे, स्वतःच्या जीवावर उडतात ते. नाही नाही, मला असं विचारायचं होतं की हे टेबल एंगेज आहे का? हा, मग पुढच्या महिन्यात साखरपुडा आहे त्याचा. चांगली तारीख भेटली तर लग्न पण करणार आहे तो. ओ, या टेबलवर कुणी बसलंय का? पागल आहे का बे? टेबलवर बसायला काय फुलदाणी आहे का ते? खुर्च्या कशाला ठेवला? टेडी बिअर ठेवाले? मग तेच विचारतोय मी, खुर्चीवर कोण बसलाय का? हा. कोण? माशी. हा, मग उडवा तिला. ते काय पतंग आहे उडवाले? अहो म्हणजे झाडा तिला. हा, असं सांग ना मग. ए नालायक माशाई, अक्कल नाही तुला? इथे बसताय पागल कुठलाय? ताट करताय? अक्कल नाही? 1% ओ, काय चाललंय? तुम्ही बोला ना झाडा तिला. माशीला कोण झाडतं का? एवढं समजते ना, एवढं समजते ना. हा, एवढं समजते ना. माशी म्हणजे काय पोरगी आहे का माही? हा, तिनं लव अफेअर केलं म्हणून झाडाला तिला. अहो अहो, मग काय तुला हाकलावा ना तिला. हे यार, हाकलला का धमकी देते ना आत्महत्येची. कोण? माशी? नाही, पोरगी माझी काशी. तुमच्या पोरीचा काय संबंध आहे इथे? काय संबंध म्हणजे? बाबा मी तिचा पोटचा गोळा आहे माझा तो. एक लव अफेअर केलं म्हणून हाकलून तुम्ही घरातून, तिनं काही जीवाचं बरवाईट केलं म्हणजे? नाही, ठीक आहे, पण तुम्ही जरा तिला समजून घ्या ना. काय समजून घ्या, काय समजून घ्या यार. बा, काही झालं ना तर लक्षात ठेव, मी त्या काळ्या पोराबरोबर तिचं लग्न लावून देणार नाही. काळ्या बोलू नका एखाद्याला. बोलणार मी काळा बोलणार, काळा कुट्ट बोलणार, डांबर बोलणार, आणि हे काळा आपला हा बोलणार कडप्पा. हा, कडप्पा बोलणार. टोटल ब्लॅकआउट बोलणार मी. बस. मला भूक लागली आहे. हो, भूक बी काही नसते रे, अंधश्रद्धा आहेत त्या. इथं तुला भुकीची पडली आहे, मला माझ्या पोरीची पडली आहे. नालाय का? हा, गेली ती. गेली? हा, काशी गेली. अरे, त्या डांबर तोंडाबरोबर पळून गेली. काशी अशी कशी गेली? काशी कशी अशी अशी कशी? काशी 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 गेली अशी कशी? काशी तू काशी. अरे काय चाललं? कच्चे कच्चे गेले, कच्चे कच्चे कच्चे. काय? अरे काय फालतू विनोद करताय? फालतू फालतू विनोद करता? विनोदच्या भरोशावर माझ्या घर चालते, लेकर बाळ पोचतो मी त्याच्या भरोशावर. म्हणतो फालतू विनोद करू नका. उद्या लेकर बाळ रस्त्यावर राहिलं तर काय करणार तू? नाही, चुकलं माझं. हे बघा, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुमची पोरगी नाही पळून गेली, इकडची माशी होती ना ती पळून गेली. आता मी जरा बसतो. सकाळी दारू पिणं वाईट असतं रे, आरोग्याला लक्षात ठेवा. दारू प्यायला नाही बसत आहे, जेवायला बसतोय. जेवायला जेवण मिळेल नाही ते का? जेवण बघायला तरी मिळेल नाही ते. म्हणजे हॉटेल आहे तर जेवण बघायला मिळणारच नाही तुले का? प्राणी संग्रहालय आहे हे, वाघ सिंह बघतील तुला इथं? मला वाघ सिंह बघायचेच नाहीयेत. का नाही बघायचे वाघ सिंह तुम्हाला? का नाही बघायचे वाघ सिंह तुम्हाला? ठीक आहे ना. तुम्हाला ते क्रिकेटची फुटबॉलची मॅच बघायला तुम्हाला टाइम भेटते, वाघ सिंहाकडे बघायला तुम्हाला टाइम नाही भेटत. हे तुमच्या अशा वागण्यामुळे देशातले वाघ सिंह कमी होत चालले, लक्षात ठेवा. हे बघा, मला भूक लागली आहे, मला काहीतरी खायचं आहे फक्त. बस फक्त काहीतरी खायचं आहे, प्यायचं आहे आणि नुसतं झोपायचं आहे. या तुमच्या अशा वागण्यामुळे आपला देश मागे पडत चाललाय, महाराष्ट्र मागे पडत चाललाय, विदर्भ मागे पडत चाललाय. नाही, अजिबात नाही. हे बघा, मी जाऊ इथून? जा पाकिस्तानात जा, चीन मध्ये जा, तेव्हा तुला आपल्या देशाची कदर कळल. अरे आपला देश किती महान आहे ते समजल. अरे तुम्हाला देशावर प्रेम नाहीये, तुमचं निसर्गावर प्रेम नाहीये, म्हणून आपल्या देशातल्या बेडकांची संख्या कमी होत चालली, लक्षात ठेवा. अरे काय? हे बघा, तुम्ही उपदेशाचे डोस पाजू नका मला प्लीज. अहो मला भूक लागली. हो प्लीज मला खायला द्या. मला काहीतरी मेनू कार्ड दाखवा. चला. मेनू कार्ड खाणार आहेस? अरे मेनू कार्ड कशाला खाईन मी? त्यातलं लिहिलेलं असतं ते खातो मी. द्या. चला घे चल घे. स्टार्टर काय आहे? क्लच, एक्सिलेटर, ब्रेक, किक. अरे गाडीचा स्टार्टर नाही विचारत आहे. अहो खायचा स्टार्टर काय आहे? खा मध्ये काही घेऊ शकतो, स्टार्टर मध्ये काही पण खायला. काय पण का खाय? स्टार्टर मध्ये काय रोटी खाऊ? का नाही खाणार रोटी तुम्ही? काय प्रॉब्लेम आहे तुमचा? विदर्भात येऊन बघा, चटणी भाकरी भेटत नाही तुम्हाला, रोटी भेटत नाही तुम्हाला इथं. इतकी मस्ती कशी काय आली रे तुम्हाला? माणसाकडे बघायला वेळ नाहीये तुम्हाला, निसर्गाकडे बघायला वेळ नाही. ह्याच्यामुळे आपल्या देशातल्या डॉल्फिनची संख्या कमी होत चालली, लक्षात ठेवा. बरं मला नको स्टार्टर नकोच. स्टार्टर नको. मेन कोर्स काय घेऊ? मेन कोर्स मध्ये सायन्स, आर्ट, कॉमर्स.
डीएड बीएड पण झेपल ते घे. समजायला नाही प्रॉब्लेम होतात ना नंतर. माझ्या भाचीचा सेम प्रॉब्लेम झाला. तिनं सायन्स घेतला आणि मग तिचं बॉम्ब झाली सगळी. आता मी बॉम्ब करणार कुठे. तू पण सायन्स घेतलंय? 20 घेणार आहे जाऊन 20.